हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या बुधवार 1 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच तायडी ही तिच्या रूममध्ये येते आणि मोबाईल पाहते. तर काल रात्री मीनाने तिला जो मेसेज पाठवला होता ती मेसेज ती वाचते. या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं, मॅडम तुम्ही मला आशा आणि नुपूरवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं आणि काल रात्री नुपूर ही तुमच्या भावाबरोबर मल्हारबरोबर फिरायला गेली होती. आता ते कोठे आणि कशासाठी फिरायला गेले होते हे मला माहीत नाहीये, पण तुमचा भाऊ नुपूरला सोडायला घरी रात्री उशिरा आला होता. हे वाचून तायडीच्या पायाखालची जमीनच सरकते. तायडी खूप चिडते आणि रागारागाने मोबाईल फेकून देते. तेवढ्यात तायडीचा बाप तेथे येतो आणि म्हणतो, तायडी आपला जायचंय ना. तायडी म्हणते, चला बाबा माझ्याबरोबर. आणि हे दोघेही घराबाहेर पडतात. आणि इकडे मल्हार कोमल आणि दीपकडून आपल्या नवीन क्लायंटबद्दल नवीन इव्हेंटबद्दल माहिती घेत असतो. तेव्हा मल्हार हा कोमलला सांगतो, क्लायंटला प्रेझेंटेशनमध्ये आपला काय काय मेनू आहे त्याबद्दल सुद्धा माहिती पाठवा. तुम्ही मिस नुपूरला पाठवून द्या, मी त्यांच्याशी बोलतो. तर कोमल सांगते, सर आज मिस नुपूरला सुट्टी आहे. मल्हारला मोठा धक्काच बसतो. मल्हार विचारतो, त्यांना कसली सुट्टी? तर कोमल सांगते, सर त्यांनी आधीच त्यांची सुट्टी अप्रूव्ह करून घेतली आहे. रामनवमीची तयारी करायची ना त्यांना घरी, त्यासाठी. हे ऐकून मल्हारला खूप अस्वस्थपणा येतो. नुपूर ऑफिसमध्येच असायला हवी, आज त्यांनी सुट्टी कशी घेतली? आज त्यांची आणि माझी भेट होणार नाही हा विचार करून मल्हार खूप टेन्शनमध्ये येतो. आणि कोमल म्हणते, सर तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी नुपूरला कॉल करते आणि सगळं काही डिसाईड करून घेते. दीप म्हणतो, मी सुद्धा उद्या प्रेझेंटेशन देऊ शकतो. प्रेझेंटेशन आजच द्यायचं असं काही महत्त्वाचं नाही आहे. तर मल्हार चिडून म्हणतो, सगळं तुम्हीच ठरवायचं का? मला काहीतरी ठरवू द्या. आणि तो या दोघांना तेथून जायला सांगतो. आणि मल्हार म्हणतो, वर्क कल्चरमध्ये सुट्टी नसलीच पाहिजे. सुट्टी घेऊन काय फायदा? ऑफिसला यायचं, काम करायचं, किती भारी वाटतं. म्हणजे यावरून असं कळतंय की मल्हारला नुपूरशिवाय काही करमत नाहीये. नुपूर ऑफिसमध्ये नाहीये तर त्याचा जीवच थाऱ्यावर नाहीये. नुपूर ही रोज ऑफिसला असायलाच हवी असं मल्हारला वाटतंय. आणि इकडे नुपूर तिच्या घरची साफसफाई करत असते. आज रामनवमी आहे, त्यामुळे संपूर्ण घर चकाचक साफ करायचं असं तिने ठरवलेलं असतं. तेवढ्यात अन्वय हा घराबाहेर जायला निघतो. नुपूरला म्हणतो, सॉरी नुपूर, आज तुलाच घराची साफसफाई करावी लागेल. मला एका नव्या कामासाठी एका माणसाला जाऊन भेटायचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. तर नुपूर म्हणते, दादा जा तू, नको टेन्शन घेऊ, मी सगळं काही करून घेईल. मला आहे सवय घर साफ करायची. तर अन्वय म्हणतो, पहा ना, ती तुझी वहिनी मीनासुद्धा बाहेर गेली आहे. ऐन वेळेस मैत्रिणीचा बहाणा करून निघून गेली. नुपूर म्हणते, दादा तिला खरंच काहीतरी काम असेल. अन्वय म्हणतो, तुझ्या या सवयीमुळे ती डोक्यावर बसली आहे आणि काम चुकारपणा करते. तेवढ्यात आशा सुद्धा तेथे येते आणि म्हणते, हो ना नुपूर, आता सगळी कामं तुलाच करावी लागणार आहे. मी तुझी मदत केली असती, पण मला सुद्धा रामलालाची मूर्ती घेण्यासाठी बाहेर जायचं आहे. नुपूर म्हणते, आई दादा तुम्ही दोघेही बाहेर जा, काळजी करू नका, मला कामाची सवय आहे, मी सगळी कामं करून घेईल. अन्वय म्हणतो, ठीक आहे आई, तुम्ही माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला रस्त्यात सोडतो. आणि हे दोघेही घराबाहेर पडतात आणि नुपूर घरचा दरवाजा लावून घेते. इकडे तायडी आणि तायडीचा बाप हे दोघेही मल्हारच्या रूममध्ये येतात. तर मल्हार तेथे नसतो. कामवाली बाई साफसफाई करत असते. तायडी विचारते, मल्हार साहेब कुठे गेले? कामवाली बाई सांगते, ते तर ऑफिसला निघून गेले सकाळी सकाळीच. तायडीला जबर धक्काच बसतो. मल्हार मला न भेटता, मला गुड मॉर्निंग न म्हणता, मला बरोबर न घेता चक्क ऑफिसला निघून गेला. असं तर कधी होत नाही. तो मला घेतल्याशिवाय कधीच ऑफिसला जात नाही. आज हे कसं घडलं हाच प्रश्न तायडीला पडतो. आणि त्याच वेळेस तायडीला मोलकरीण जे झाडत असते त्या केरात एक तिकीट दिसतं. तायडी मोलकरीणला हे तिकीट द्यायला सांगते. मोलकरीण तिला हे तिकीट देते. तर तायडीला जबर धक्काच बसतो, कारण हे एका नाटकाचं तिकीट असतं, शोध हरवलेल्या स्वप्नांचा, मराठी नाटक. आणि शनिवारच्या दिवशी म्हणजे कालच मल्हार हे नाटक पाहण्यासाठी गेला होता हे तायडीला समजतं. तायडी म्हणते, बाबा मल्हार नाटक पाहायला गेला होता? तर लगेचच तायडीचा बाप म्हणतो, शक्यच नाही, मल्हार कधीच नाटक पाहायला जाऊ शकत नाही. पण तायडीला आठवतं की काल जेव्हा ऑफिसमधून घरी येताना ती मल्हारला म्हणाली होती, मल्हार चल आपण घरी जाऊया. तर मल्हारने त्यासाठी नकार दिला होता. तायडी तू पुढे जा, मला महत्त्वाचं काम आहे, क्लायंटची महत्त्वाची मीटिंग आहे असं म्हणून तो ऑफिसमध्येच थांबला होता. मला आणि दीपला बाहेर टाकून दिलं होतं त्याने. हे सगळं तायडीला आठवतं. आणि त्याच वेळेस
तायडीला हे सुद्धा आठवतं की काल मीनाने आपल्याला मेसेज केला होता की मल्हार काल रात्री नुपूरला सोडायला घरी आला होता आणि तायडीच्या लगेच लक्षात येतं याचा अर्थ मल्हार हा नुपूरला घेऊन नाटक पाहायला गेला होता. तायडीच्या पायाखालची जमीनच सरकते. तायडी हे आपल्या बापाला सांगते, बाबा खूप चुकीचं होतंय, मल्हार काल त्या नुपूरला घेऊन नाटक पाहायला गेला होता. तायडीच्या बापाला जबर धक्काच बसतो. तो विचारतो, पण मल्हार नुपूरला घेऊन का गेला होता? तायडी सांगते, कारण मल्हार हा नुपूरच्या प्रेमात पडलाय. संजनानंतर प्रेम या शब्दावरचा त्याचा विश्वास उडाला होता, पण या नुपूरच्या चांगुलपणाच्या नाटकांमुळे तो या नुपूरच्या प्रेमात पडलाय असंच मला वाटतंय. तायडीच्या बापालाही जबर धक्काच बसतो. तायडी म्हणते, नाही नाही नाही, मी हे होऊ देऊ शकत नाही. जर तो मल्हार नुपूरच्या प्रेमात पडला आणि उद्या जर त्याने नुपूरशी लग्न केलं ना, तर इतक्या वर्षांपासून आपण जी मेहनत करतोय ती सगळी मेहनत मातीमोल होईल. या घराचं, या कंपनीचं जे स्वप्न मी पाहिलंय की मी मालकीन बनणार, ते स्वप्न कायमचं बर्बाद होईल. मी हे नाही होऊ देऊ शकत. आपल्याला त्या नुपूरला थांबवावं लागेल, तिचा कायमचा पत्ता कट करावा लागेल असं म्हणून तायडी ही आपल्या मनात काहीतरी प्लॅन बनवते आणि घराबाहेर पडते. तर इकडे नुपूर ही घराची साफसफाई करत असते आणि आता एकटीनेच तिला संपूर्ण घर साफ करायचं असतं. त्याच वेळेस तिचा दरवाजा वाजतो. नुपूर ही दरवाजा उघडते. तिला असं वाटतं की आई आणि अन्वय दादा आले आहेत, पण समोर चक्क तायडी उभी असते. तायडीला पाहून नुपूरला जबर धक्काच बसतो. तायडी ही आपल्या घरी का आली असेल? मागच्या वेळेस तायडी आली होती तर तिने आपलं किचन बंद केलं होतं, आपला घरगुती डब्यांचा व्यवसाय बंद केला होता. आज ती का आली असेल हाच प्रश्न नुपूरला पडतो आणि तायडी ही डोळ्यावरचा चष्मा बाजूला करते. नुपूर तिला घरात यायला सांगते. तायडी ही 2 पावलं आतमध्ये येते. नुपूर तिच्यासाठी पाणी आणायला जाऊ लागते तर तायडी प्रश्न विचारते, काल तू मल्हारबरोबर नाटक पाहायला गेली होतीस का? तायडी हा प्रश्न विचारते. त्यामुळे नुपूरला जबर धक्काच बसतो आणि नुपूर म्हणते हो. त्यामुळे तायडीला खूप राग येतो. तायडी चक्क तेथे असलेली खुर्ची जोरात फेकून देते. नुपूर खूप घाबरते आणि विचारते, काय झालं मॅडम? तर तायडी तिला ठणकावून सांगते, अगं तुझा होणारा नवरा लग्नाच्या दिवशीच मेला ना, तरीसुद्धा दुसऱ्या पुरुषाबरोबर असे रंगरलिया करायला, असं रात्री अपरात्री फिरायला तुला लाज नाही का वाटत? असली कसली मुलगी आहेस तू? नुपूरला हे ऐकून खूप वाईट वाटतं. नुपूर काही बोलणार तर तायडी तिच्यावर जोरात ओरडते, गप्प बसायचं, फक्त मी जे सांगेल ते ऐकायचं, जास्त बोलायचं नाही. नुपूरला कळतच नाही की तायडी एवढी का चिडली आहे आणि मग तायडीच्या तोंडाचा पट्टाच चालू होतो. तायडी नुपूरवर नाही नाही ते आरोप लावते आणि म्हणते, नेहमी मी बिचारी आहे, मी गरीब आहे असं म्हणून मल्हारकडून वेगवेगळे फेवर्स तर घेत राहते. कंपनीत नोकरी मिळवली, पैसा मिळवला, स्वतःचे खर्च बागून घेतले, स्वतःच्या आईचं ऑपरेशन करून घेतलं, त्याचा खर्च करून घेतला. आणखीन काय हवंय तुला? कंपनी हवी आहे, आमचं घर हवंय, सगळी प्रॉपर्टी हवी आहे. त्याला प्रेमाच्या जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करतेस तू. नुपूरचा विश्वासच बसत नाही. नुपूर चिडून म्हणते, सागरिका मॅडम असं काहीच नाहीये. तायडी चिडून म्हणते, मल्हार जर तुझ्याकडे 4 पावलं आला तर तू 10 पावलं मागं जायचं. मल्हारशी बोलायचं नाही. तो तुझा बॉस आहे आणि तो तुझ्यात गुंतणारा नाही. मला माहिती आहे मल्हार असा कोणत्याही मुलीत गुंतू शकत नाही. तुझ्यात तर नाहीच नाही. तू एकदम साधी एम्प्लॉई आहे. तुझ्यात असं काही खास नाहीये, पण तू त्याला तुझ्या जाळ्यात ओढतीये आणि मी ते होऊ देणार नाहीये. मी तुला स्पष्ट सांगते, आपल्यात खूप फरक आहे. आम्ही श्रीमंत आहोत, तू गरीब आहे. तू या झोपडीत राहते, आम्ही बंगल्यात राहतो. मल्हार मालक आहे, तू एक साधी एम्प्लॉई आहे. त्यामुळे तेवढंच नातं ठेवायचं. हे एकत्र नाटकाला जाणं, फिरणं, फारणं हे मला चालणार नाही. आणि मोठी मोठी स्वप्न पाहायला जाऊ नको, नाहीतर स्वप्न पाहण्याच्या लायकीची मी तुला ठेवणार नाही. नुपूरला खूप राग येतो आणि तायडी तिला बोट दाखवून शेवटची वॉर्निंग देते, ही माझी शेवटची वॉर्निंग आहे. यानंतर मी बोलणार नाही तर करून दाखवणार, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून तायडी तेथून निघून जाते. नुपूरला खूप वाईट वाटतं. नुपूर दरवाजा बंद करून घेते आणि ढसाढसा रडू लागते. मी फक्त मल्हारबरोबर नाटक पाहायला गेले आणि तायडीने याचा हा अर्थ लावला. तायडी मला एवढं वाईट बोलली. हे सगळं आठवून नुपूरला खूप वाईट वाटतं. ती ढसाढसा रडत असते. तिच्या दुःखाला पारावार उरत नाही आणि त्याच वेळेस दरवाजावर पुन्हा एकदा ठकठक होते.
नुपूरला वाटतं की तायडीच परत आली आहे. नुपूर दरवाजा उघडते आणि म्हणते, मी पुन्हा कधीच नाही. आणि तिच्यासमोर तायडी नाही तर चक्क मल्हार उभा असतो. मल्हारला पाहून नुपूरला आश्चर्य वाटतं आणि नुपूर विचारते, मल्हार सर तुम्ही येथे? तर मल्हार सांगतो, हो मिस नुपूर, उद्या आहे ना आपलं एक महत्त्वाचं इव्हेंट आहे आणि तुम्ही आज सुट्टी घेतली आहे मला माहीतच नव्हतं, म्हणून मी त्याविषयी बोलण्यासाठी येथे आलो आहे. चला आपण बसून बोलूया. तर नुपूर म्हणते, नाही सर नाही जमणार, मी घराची साफसफाई करते, घरात खूप धूळ आहे, बसायला सुद्धा जागा नाही आहे. मल्हार म्हणतो, असं आहे का, ठीक आहे नो प्रॉब्लेम, आपण उभं राहून बोलूया. नुपूर म्हणते, सॉरी सर, पण तुम्हाला जर का अर्जंट नसेल ना तर तुम्ही कोमल किंवा दीपला सांगा, मी त्यांच्याकडून अपडेट घेईल आणि मग तुम्हाला कळवेल. पण आता माझ्याकडे बिलकुल वेळ नाही आहे, मी घराची साफसफाई करण्यासाठीच वेळ घेतला होता आणि मी आता ऑफिसचं काम नाही करू शकत. मल्हार म्हणतो, पण मिस नुपूर, तुम्हाला माझ्या मदतीची काही गरज असेल तर मी मदतही करू शकतो. तर नुपूर पुटपुटते, तुमची मदत तर नको आहे, तीच माझ्या अंगावर येते. मल्हार विचारतो, काय बोललात? नुपूर म्हणते, नको सर, तुम्ही माझी काहीच मदत करू नका, कारण तुम्ही माझी काही मदत केली ना तर मला बोलणी खावी लागतात. मल्हारला आश्चर्य वाटतं आणि मल्हार विचारतो, बोलणी खावी लागतात? माझ्यावरून तुम्हाला कोण बोलतंय? तर नुपूर म्हणते, प्लीज सर, मला नाव घ्यायला लावू नका आणि प्लीज तुम्ही येथे थांबू नका, तुम्ही जा. सॉरी, पण तुम्ही माझी कोणतीही मदत करू नका. मल्हारला काही कळतच नाही. मल्हार म्हणतो, मिस नुपूर, काय झालंय खरं खरं सांगा, काही घडलंय का? तुम्हाला कोणी काही बोललंय का? तुम्ही मला सांगू शकता. पण नुपूर म्हणते, नको सर, मला तुम्हाला काही सांगायचंही नाही आहे आणि आता तुम्ही माझी काही मदतही करू नका, तुम्ही प्लीज जा. असं म्हणून नुपूर ही चक्क मल्हारच्या तोंडावर दरवाजा बंद करून घेते. मल्हारचा विश्वासच बसत नाही की कालपर्यंत आपल्याबरोबर इतकी मनमोकळेपणाने वागणारी नुपूर अशी का वागतीये. तर नुपूरला मात्र वाईट वाटतं आणि नुपूर म्हणते, सॉरी सर, मी तुमच्याशी अशी वागले, परंतु माझ्याकडे कोणताही पर्याय नाही आहे. मी सागरिका मॅडमशी अजून वैर नाही घेऊ शकत. त्यांचा तो राग, त्यांची ती बोलणी, त्यांचे ते टोमणे हे मी आता सहन करू शकत नाही आहे. म्हणून त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही 4 पावलं पुढं टाकल्यावर मला 10 पावलं मागं जावंच लागेल, तुमच्यापासून थोडं अंतर ठेवावंच लागेल. आणि हा विचार करून नुपूर खूप दुःखी होते. आणि इकडे मल्हारला प्रश्न पडतो की मिस नुपूर असं का वागल्या? त्यांनी मला घरातसुद्धा येऊ दिलं नाही आणि मला मदतसुद्धा करू दिली नाही. काही झालंय का? अचानक माझा टास्क मला इतका अवघड का वाटू लागलाय? हाच प्रश्न मल्हारला सुद्धा पडतो. आणि मग नुपूरला चांगलं सुनावून तायडी ही मल्हारच्या केबिनमध्ये पोहोचते. तर मल्हार त्याच्या केबिनमध्ये नसतो. मल्हार हा ऑफिस टाईममध्ये आपल्या केबिनमध्ये नाही आहे. असं कसं? हा कुठे गेला असेल हाच प्रश्न तायडीला पडतो. आणि तेवढ्यात दीप तेथे फाईल ठेवण्यासाठी येतो. तायडी ही दीपला विचारते, दीप, मल्हार कुठे गेलाय? तर दीप सांगतो, अर्धा तासापूर्वी येथेच होता, आता कुठे गेलाय काय माहीत. तर तायडी चिडून विचारते, दीप, तू माझ्यापासून काही लपवतोय का? तू खोटं बोलतोय का? तर दीप म्हणतो, नाही सागरिका मॅडम, मी काही खोटं बोलत नाहीये आणि मल्हारने मला तरी सांगितलं नाहीये तो कुठे चाललाय. पण मल्हार हा तुमच्यापासून काहीच लपवत नाही ना, तो तर तुम्हाला सांगून जातो की तो कुठे चाललाय. आणि जर तुम्हाला सांगितलं नसेल तर मला सांगण्याचा काही प्रश्नच येत नाही. तायडीला समजतं की अरे शाल जोडीतून आपल्याला मारलेत. तायडी म्हणते, ठीक आहे तू जा. आणि दीप तेथून निघून जातो. तेवढ्यात तायडीचा बाप तेथे येतो आणि विचारतो, तायडे, तू नुपूरला चांगलं सुनावलंय ना, तिला वॉर्निंग दिली ना? तायडी सांगते, हो बाबा, मी वॉर्निंग तर दिली आहे, पण प्रश्न नुपूरचा नाही आहे, प्रश्न मल्हारचा आहे. आपण नुपूरला मल्हारला भेटण्यापासून थांबवू शकतो, पण आपल्याला मल्हारला नुपूरला भेटण्यापासून थांबवायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. तुम्ही बोला, तुम्ही कशासाठी आले होता? तर तायडीचा बाप सांगतो, उद्या आपला इव्हेंट आहे, त्यासाठी आपल्या अनेक व्हेंडर्सला पेमेंट द्यायचं आहे. तेव्हा तायडी विचारते, किती रुपयांचं पेमेंट आहे? तायडीचा बाप सांगतो, 8 लाख रुपयांचं. आणि हे ऐकून तायडीच्या डोक्यात काहीतरी प्लॅन येतो. आणि इकडे नुपूर तिच्या घराची साफसफाई करत असते आणि त्याच वेळेस दरवाजा वाजतो. नुपूर ही दरवाजा उघडते तर 2 माणसं उभी असतात. नुपूर विचारते, कोण आहात तुम्ही? मी नाही ओळखलं. तर ही माणसं सांगतात, मॅम, आम्हाला कळलंय की तुम्हाला घराची साफसफाई करायची आहे, आम्ही ती साफसफाई करण्यासाठी चाललो आहे. तर नुपूर म्हणते, सॉरी, पण साफसफाई करायची आहे, मला तुमची गरज नाही आहे, मी स्वतः साफसफाई करते. पण तुम्हाला कुणी सांगितलं की मला घरची साफसफाई करायची आहे? तर ही माणसं सांगतात, तेथे सर आहेत ना, त्यांनी सांगितलं.
आणि नुपूर ही बाजूला पाहते तर चक्क मल्हार असतो आणि मल्हार नुपूरला हातसुद्धा करतो. नुपूरला खूप वाईट वाटतं. मल्हार खरंच आपली किती काळजी करतोय, पण मी मल्हारची मदत घेऊ शकत नाही असं विचार करून ती या माणसांना म्हणते, दादा सॉरी, पण मला तुमच्या मदतीची गरज नाही आहे, मी सरांशी बोलते, तुम्ही जा असं म्हणून ती पुन्हा एकदा दरवाजा लावून घेते. पण नुपूरला दिसतं की मल्हार हा भर उन्हात उभा आहे आणि त्याला या उन्हाचा खूप त्रास होतोय. नेहमी एसीत असणाऱ्या मल्हारला या उन्हामुळे घाम येत असतो. तो स्वतःचा कोटसुद्धा काढून ठेवतो आणि घाम पुसत असतो. नुपूर हे सगळं पाहते आणि इकडे तायडी ही तिच्या बापाकडून हा 8 लाखाचा चेक घेते आणि सही करण्याऐवजी चक्क चेक फाडून टाकते. तायडीच्या बापाला मोठा धक्काच बसतो. तायडीचा बाप विचारतो, तायडी हे काय केलंस तू? पण तायडीच्या डोक्यात काहीतरी वेगळाच प्लॅन असतो. आणि इकडे मल्हारसमोर कोणीतरी पाण्याचा ग्लास घेऊन येतो. मल्हारला खूप बरं वाटतं आणि मल्हार ग्लासभर पाणी घटाघटा पिऊन टाकतो. तर नुपूरनेच हा पाण्याचा ग्लास आणलेला असतो. मल्हार विचारतो, आता ह्याचीच गरज होती, थँक्यू मिस नुपूर, पण तुम्ही मला आता मदतसुद्धा करू देणार आहात ना? तर नुपूर म्हणते, सर मी घरकाम करत नाहीये, तर रामनवमीसाठी मी घराची साफसफाई करते, म्हणजे देवाची सेवाच करते. तर मल्हार म्हणतो, मग मला सुद्धा संधी द्या ना देवाची सेवा करण्याची. तर नुपूर म्हणते, नाही सर, तुम्ही माझी मदत करू नका, हे काम तुम्हाला काही जमणार नाही. तर मल्हार म्हणतो, मिस नुपूर तुम्ही ना खूप स्वार्थी आहात. नुपूरला आश्चर्याचा धक्काच बसतो. ती विचारते, सर मी आणि स्वार्थी? तर मल्हार म्हणतो, हो तुम्ही स्वार्थी आहात, कारण तुम्हीच आता म्हणालात ना, तुम्ही रामनवमीची तयारी करताय, म्हणजे देवाची सेवा करताय आणि त्यामुळे पुण्य मिळतं, आणि माझा पुण्याचा कोठा आहे ना खूप कमी आहे, आणि त्यात तुम्ही सगळं पुण्य स्वतःच घेताय, मला मिळू देत नाहीये. आणि तुम्हाला खरं सांगू का, माझा फक्त बँक बॅलन्सच खूप मोठा आहे, पण माझ्या पुण्याचा बॅलन्स खूप कमी आहे. आणि त्यात काल तुम्ही मला सांगितलंय ना की एका हाताने पाव तोंडात टाकायचा, दुसऱ्या हाताने चमच्याने भाजी खायची, आणि यामध्ये खूप जास्त पाप लागतं, आणि हे पाप मी लहानपणापासून करतोय. लहानपणापासून मला खूप पाप लागलंय. आता तुम्ही मला थोडी सेवा करू दिली तेवढंच माझं पाप कमी होईल ना? नुपूरला काय बोलावं ते कळतच नाही. ती घरामध्ये जाते आणि चक्क दरवाजा लावून घेते. मल्हारला खूप वाईट वाटतं की नुपूर काही ऐकायला तयार नाहीये. मल्हार देवाकडे वर पाहतो आणि म्हणतो, परमेश्वरा तूच मला मदत कर. आणि तेवढ्यात नुपूर ही पुन्हा एकदा दरवाजा उघडते. मल्हार खूप खुश होतो आणि म्हणतो, थँक्यू देवा, आता पुण्य करायची वेळ आली आहे. आणि इकडे तायडी ही आपल्या बापाला सांगते, बाबा हे 8 लाखांचं पेमेंट आपण कॅशने करायचं आहे. तर तायडीचा बाप म्हणतो, तायडी ते शक्य नाही आहे, मल्हार एवढं मोठं कॅश पेमेंट कधीच ॲक्सेप्ट करणार नाही. तर तायडी म्हणते, त्यासाठी एक मार्ग आहे, तुम्ही त्या व्हेंडरशी बोला, व्हेंडरला पैशांची गरज आहे, कॅशची गरज आहे असं त्याला सांगायला लावा, मग मल्हार ऐकेल आणि हे कॅशचे पैसे नुपूर घेऊन जाईल, आणि मध्ये असं काहीतरी होईल ज्यामुळे हे पैसे गायब होणार. आणि हा प्लॅन तायडीच्या बापाला सुद्धा आवडतो, पण त्याच वेळेस चक्क मीना तेथे पोहोचते. मीनाला पाहून तायडीला मोठा धक्काच बसतो. तायडी विचारते, तू येथे काय करतेस ऑफिसमध्ये? मीना म्हणते, काय मॅडम, बाई बाई बाई, मी तुमचं एवढं मोठं काम केलं, आता तुम्ही मला पहिला हप्ता द्यायला पाहिजे ना, माझा मोबदला, तुम्ही मला काहीच देत नाही या. तायडी म्हणते, अगं बाई तुला सगळं भेटेल, पण येथे तुला कुणी पाहिलं ना तर तुझी वाट लागेल आणि माझी सुद्धा, चल बाहेर असं म्हणून तायडी ही मीनाला घेऊन बाहेर जाते. आणि इकडे मल्हार हा घरामध्ये येतो. नुपूर त्याच्याकडे पाहते आणि दुर्लक्ष करते. मल्हार काही वेळ तसाच उभा राहतो आणि नुपूरला विचारतो, मिस नुपूर येथे मी आलोय, मला असं वाटतं तुम्ही मला विसरला आहात, सांगा ना मी काय काम करायचं आहे? तर नुपूर म्हणते, सर मी एवढी मोठी नाही आहे की तुम्हाला काही काम सांगेल, तुम्ही बॉस आहात, मी नाही आहे. तर मल्हार म्हणतो, नाही मिस नुपूर, या घरात तुम्ही बॉस आहात, तुम्ही मला काम सांगू शकता, सांगा ना काय करू? तेवढ्यात नुपूरची नजर एका बास्केटकडे जाते, पोचा मारण्याची बास्केट. आणि मल्हार म्हणतो, ओके मी पोचा मारायचं आहे का, ठीक आहे मी लादी पुसतो. तर नुपूर म्हणते, नाही सर तुम्ही लादी नका पुसू. तर मल्हार म्हणतो, अहो तुम्हीच म्हणालात ना सेवेचं काम आहे, मग मला सुद्धा थोडी सेवा करू द्या, थोडं पुण्य मिळू द्या. त्यामुळे नुपूरला काय बोलावं ते समजतच नाही आणि ती हो म्हणते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. तायडी नुपूर आणि मल्हारला दूर करतीये, पण यांच्या नशिबाने त्यांना एकत्र आणण्याचं ठरवलंय, म्हणून ते नेहमी एकमेकांच्या जवळ येत आहे. आजचा एपिसोड तर भारी होता,
पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मल्हार, नुपूर, तायडी हे सगळे नुपूरच्या घरी असलेल्या रामनवमीच्या उत्सवात जातील आणि तेथे चक्क आशाला चक्कर येईल. आशा बेशुद्ध होऊन खाली पडेल. तेव्हा नुपूर सांगणार की आईची शुगर लो झाली असेल, तिला काहीतरी गोड द्यावं लागेल, पण कोणाकडेच काही गोड नसणार आणि नुपूर चक्क देवासाठी बनवलेला प्रसाद आशाला खाऊ घालणार. त्यामुळे मीना खूप चिडेल आणि म्हणेल, अरे देवा, हिने तर देवाला नैवेद्य देण्याआधीच देवाचा प्रसाद आशाला खाऊ घातला, आता देवाचा कोप होणार. पण मल्हार मात्र नुपूरची बाजू घेईल आणि म्हणेल, नाही, देवाचा कोप नाही होऊ शकत, कारण प्रभू श्रीरामचंद्रांनी सुद्धा शबरीची उष्टी बोळं खाल्ली होती आणि जर कोणाचा जीव वाचवण्यासाठी त्यांचा नैवेद्य आधी त्यांना दिला असेल तर देव नाही कोपणार, उलट आपल्या सर्वांना त्यांचा आशीर्वादच मिळेल. हे ऐकून नुपूर तर खुश होईल, मीनाची बोलती बंद होईल आणि तायडीला खूप राग येईल की हा मल्हार या नुपूरची बाजू घेतोय आणि सगळ्यांसमोर सगळ्यांना सुनावतोय. त्यामुळे तायडी खूप चिडेल. मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.